नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला झटपट होणारी ब्रोकोलीची भाजी कशी बनवायची ती सांगणार आहे. शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी अशी आज आपण ब्रोकोलीची भाजी बनवणार आहे. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण ब्रोकोली घेतली आहे. ब्रोकोली या पद्धतीची असते. तिला आता व्यवस्थित सुरीच्या साह्याने मागचं देठ कट करून व्यवस्थित कट करून घेऊया. कट करताना एकदम बारीक अशी कट करा, म्हणजे त्याला मीठ मिरची व्यवस्थित लागते आणि खायला पण भाजी चविष्ट अशी लागते. लहान मुलांसाठी तर या पद्धतीने भाजी नक्की बनवून द्या. शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी अशी ही भाजी आहे. या पद्धतीने कट करून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये सर्व ब्रोकोली टाकून घेऊया. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया. 1 चमचा इतकं मीठ टाकूया. ब्रोकोली नेहमी गरम पाण्यात मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे ब्रोकोलीचा वास येत नाही आणि ही भाजी पण खायला रुचकर आणि चविष्ट अशी लागते. या पद्धतीने सर्व ब्रोकोली गरम पाण्यामध्ये धुवून झाल्यानंतर एका झाऱ्यामध्ये सर्व ब्रोकोली काढून घेऊया. त्याचं पाणी व्यवस्थित निचरून घेऊया. कढई गरम होण्यासाठी ठेवली. त्याच्यामध्ये गरजेनुसार तेल टाकूया. तेल गरम झाल्यानंतर जिरं घालूया. जिरं फुलल्यानंतर भरपूर सारा लसूण बारीक असा ठेचून घेतला आहे, त्याला पण घालून व्यवस्थित परतून घेऊया. हिंग पावडर घालूया. भरपूर सारा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे, त्याला घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांद्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत कांद्याला व्यवस्थित परतून घ्या. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 मध्य आकाराचे टोमॅटो चिरून घेतले, त्याला पण घालून घेऊया. लूज पडत नाही तोपर्यंत टोमॅटोला परतून घ्या. टोमॅटो परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर टाकूया. हळद पावडर, धना पावडर 1 चमचा इतका तुमच्या घरामध्ये जो बी गरम मसाला असेल तो टाका. 1 चमचा इतका मॅगी मसाला टाकूया. मॅगी मसाला आवर्जून ब्रोकोलीची भाजी बनवताना टाका, त्याने ही भाजी खायला खूपच टेस्टी अशी लागते. सर्व मिरची मसाले परतून घेऊया. परतल्यानंतर जी बी ब्रोकोली आपण व्यवस्थित निचरून घेतली ती सर्व टाकून देऊया. तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. भरपूर सारी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करूया. त्याच्यावरती 2 ते 3 मिनटं अगदी झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायची. झाकण अगदी 2 मिनटं ठेवा. 2 ते 3 मिनटांनी झाकण काढल्यानंतर आपली ब्रोकोली किती पटकन व्यवस्थित शिजली तुम्ही बघू शकता. या पद्धतीने शिजून घ्या. तिला आता पुन्हा एकदा व्यवस्थित कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे. जितकी व्यवस्थित ही भाजी परतल्या जाते ना, तितकी खायला चविष्ट अशी लागते. हे बघा, आपली गरमागरम ब्रोकोलीची भाजी तयार झाली आहे. झटपट होणारी आज मी तुम्हाला ब्रोकोलीची भाजी दाखवली आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी या पद्धतीने ब्रोकोलीची भाजी नक्की द्या. नक्की ते आवडीने खातील. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने शरीरासाठी अत्यंत पौष्टिक अशी ब्रोकोलीची भाजी तर नक्की बनवून द्या. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.